चेंडूच्या वेगात बदल केला होता, ऑफ ब्रेकर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लाईनला कल्पेश म्हात्रे. डावखुरा गोलंदाज अकुट टप्प्यात चेंडू होता, पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या नो मॅच लँड. त्यावरती मोठा वार. ऍक्च्युअल मध्ये ते लँड करण्याचा प्रयत्न करत होते कल्पेश म्हात्रे त्या फ्लाईटला, पण जिथे लँड करायचं ना तिथे उमेश पर्यंत टेक ऑफ केलं आणि टेक ऑफ करताना चेंडूला पाठवलं सरळ 26 धावा. आताही त्याच पद्धतीने गेले. हा लँडिंग प्रॉब्लेम आहे. लोअर फुटचा चेंडू होता, गुडगा वाकवला, त्या चेंडू चालला सीमा रेषे जवळ झेल सुटलाय. इथे तर त्यांनी चर्चा देखील गाण्याची देखील चाललंय की पुन्हा तेच गाणं. आणि पहिला पण रिप्ले बघूया, प्रोलिंगच्या माध्यमातून रिप्ले बघा. लोअर फुटचा चेंडू होता, त्या चेंडूला स्वीप करायचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. हा झेल टिपायचा होता पण काय केलं, हा हॉलिवूडचा पास दिला त्यांनी मागे, पण पास देण्यासाठी कोण होतं, हा चेंडू पास ऑन ट्रॅक आलाय. पुलटॉस बॉल पुन्हा एकदा पिक केला. थँक्यू. बघा लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याला पहिला बॉटम हँडच्या साहाय्यानं फ्लॅट बॅटेड सिक्सर, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. गुडगा वाकवला, गुडगा वाकवला, षटकार ठोकलाय, षटकार. मुद्दा नेक्स्ट बॉल पुढे टाकलेला बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बिटवीन द गॅप चालला. वर्ल्ड कप वरती धावा जर आपण पहिला तर मोनी यांनी ज्यावेळी 2 मॅच मध्ये कॅप्टनशिप केली ना त्यावेळी चित्र आहे. नेक्स्ट बॉल फटका चांगला खेळलाय, बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या. थँक्यू सासर त्यांच्या अगेन्स्ट. आणखीन एक फुलटस बॉलला मात्र मैदानात 6. नेक्स्ट बॉल समोर फटका खेळलाय अनिकेत आणि यांच्या डोक्या खेळलेला फटका डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक समोरच्या दिशेने मात्र आपलं जिथे समालोचक कक्ष आहेत आणि गडीबाद. शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय दूर, 4 ओव्हर. फुलटस बॉलला मैदानावर बाहेर उमेश परेड पोहोचलाय 45 वरती आणि टीमची टोटल धावसंख्या देखील मात्र वाढताना पाहायला मिळते.